एप्स्टीनला जसं मारलं तसं खरासोबतही होऊ शकतं असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं। वडेट्टीवारांचं हे विधान कायद्याने खरातला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। खरात का प्रकरण है एप्स्टीन से छोटा भाई जैसा लग रहा है। तो ये खरात एप्स्टीन का छोटा भाई है। जैसे एप्स्टीन को मारा गया 30 सेकंड के अंदर लाइट बंद करके, ये पुरावा और इसके एविडेंस को ख़त्म करने के लिए कल खरात के साथ में भी ये हो सकता है और आरोपियों को जो इसमें इन्वॉल्व है उसको मुक्ति दिलाने का काम भी किया जा सकता है। तो इसके लिए उसकी जान को कानून के तहत उसको फांसी की सज़ा हो और पुरावा या एविडेंस बिठाने के लिए उनके साथ में कुछ गलत न हो, यही हमारी मांग। दीपक केसरकरांनी 39 आमदारांची नावं जाहीर करावीत असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का असं विधान केसरकर यांनी केलं होतं। 39 आमदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। 39 आमदारांची यादी केसरकरांनी प्रसिद्ध करावी असंही वडेट्टीवार म्हणतात। ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का हा प्रश्न आहे। कसं आहे की मी शिवसेनेचं ज्यावेळेला वाईट काळ आणि संघर्षाचा काळ होता त्यावेळेला मी शिवसेनेची बाजू ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली। केसरकरांचं एक स्टेटमेंट आलं की 39 आमदार भेटले, माझंच नाव काय घेता। याचा अर्थ तिकडे खरातच्या या काळ्या कृत्याला पांघरून घालणारे किंवा त्यांना साथ देणारे, त्यांची पूजा करणारे हे 39 जे कोणी आमदार आहेत किंवा मोठे उच्च पदस्थ आहेत त्यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्यातले जे जे सहभागी आहेत त्यांची नावं केसरकरांनी उघड केली पाहिजेत। ते 39 जणांची यादी पब्लिश केली पाहिजेत केसरकरांनी।